काय शोधतेस जान्हवी? आईजी अहो माझं सामानच सापडत नाहीये. ते असायला हवं तिथंच आहे. तेच म्हणते ना इथे नाहीच आहे. तेच म्हणतेय ते असायला हवं तिथंच आहे, इथं नाहीये ते. पण आई तुझं सामान इथं असायलाच नकोय जान्हवी. आईजी ये इकडे. जा तुझ्या नवऱ्याबरोबर राहा. नाही तसं नाही आईजी. मग काय आयुष्यभर इथं माझ्या बरोबर राहणार आहेस की काय? पण आईजी तुम्हाला माझी सोबत होते ना. होती पण आता तू शेजारच्याच खोलीत राहणार आहेस ना. पण मग मध्यरात्री तुम्हाला जाग आली तर तुमच्या आजूबाजूला असायला हवं ना कोणीतरी. तुम्ही सगळे जण आहातच ना आजूबाजूला. पण तुम्हाला कोणीतरी तुमच्या बरोबर असायला हवं होतं ना आईजी. तू मला तुझ्या नवऱ्या बरोबर असायला हवंय. तुझी जागा तिथे आहे जान्हवी, इथं नाही. पण आईजी जान्हवी, नवरा बायकोनी एकमेकांबरोबर राहणं हेच योग्य आहे, स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. अगं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी एकमेकांबरोबर राहणं गरजेचं आहे. तू अर्धांगिनी आहेस त्याची खोलीच नाही आयुष्य पण शेअर कर. जा भरभरून आयुष्य जगा, आनंदानं जगा. अगं आज मला अगदी मुलीची तिच्या नवऱ्याकडे पाठवणी केल्यासारखं वाटतंय. हळू 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 सरे हळू अख्खा अंगावर पडेल ते. नाजूकपणे किती छान. प्लास्टिकची फुलं. प्लास्टिकची फुलं काय लावली तुम्ही? टोचावीत म्हणून. कांता आचरटपणा करू नको. अगं श्रीला खरी फुलं तोडलेली आवडत नाही ना, मग काय करणार होतो आम्ही? करेक्ट. खरी फुलं तोडलेली श्रीला आवडत नाही ना, मग आता खरी फुलंच तोडून आणून लावूया. हा म्हणजे खूप चिडेल तो. कांता आज त्याला चिडवायचं का? हो आजच त्याला चिडवायचं, कारण आजच तो नक्की शांत होईल. आणि नाही शांत झाला म्हणजे अख्खं घर डोक्यावर घेईल आणि मग रात्री आपल्याला उठवेल सगळ्यांना. अगं म्हणूनच तर प्लास्टिकची फुलं लावली ना आम्ही. काय अर्थ आहे याला? काहीतरी दुसरं सुचवायचं ना, काहीतरी छान करायचं दुसरं. त्याला ना रंग ना गंध. करेक्ट आहे तुझं, करेक्ट आहे. एका मिनिटात तू थांब, इथेच थांब, हलू नकोस अजिबात. काय करताय कांता? अरे काय किती नाकात अगं आला ना, गंध आला ना. या वासाने डोकं फिरतं, माझं डोकं दुखायला लागतं. एक मिनिट मला मस्त आयडिया सुचली. काय बोलते? आपण ना इथे उमऱ्यात ना माप ठेवूया, मग जान्हवी ते ओलांडेल. अतिरेक होतोय तुझ्या आयडियाचा, अतिरेक. अख्खं आयुष्य गेलं तुझं अतिरेक करण्यात. तिला काय सांगतोय? थांबा. येस मला एक आयडिया सुचतीये. आपण भयानक तेलात तळून काढलेले पापड त्यांच्या चादरी खाली ठेवूया. कशासाठी? मध्येच भूक लागली तर खायला. करेक्ट काय गप्प बस ग तू. आणि रात्रभर काय ते साफसफाई करत राहणार? बरं मग 8-10 वेगवेगळी घड्याळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अलार्म लावून ठेवूया. अलार्म कशाला पाहिजे? कधी उठवायचं ते सांगा ना मला, मी उठवेन की. बेबी आयुष्यात न उठवेल. सरू असं काहीही करायचं नाहीये आपल्याला. जरा गप्प बस. तू नको ना छळूस. हे ऐका ना. नाही काय नको, तू काही म्हणू. अरे ऐका ना, मला आणखी एक मस्त आयडिया सुचली. काय? आपण ना अशा वेगवेगळ्या ठिकाणी ना मस्त सॉफ्ट टॉयज ठेवूया. आय लव्ह यू असं लिहिलेली. खूप मस्त वाटेल त्यांना. आणि मग उद्या ती सगळी सॉफ्टवेअर घेऊन रस्त्यावर बस विकायला. काय भाऊजी? मग ना आपण
रोमॅन्टिक गाण्यांच्या सीडीज लावूया. यानी त्यांना खूप मस्त वाटेल. आणि मग उद्या त्या सगळ्या सीडीज घेऊन पुन्हा एकदा बस रस्त्यावर विकायला. जरा त्यांना शांतता मिळू दे ना. एक मिनिट थांबा, मला एक ब्रिलियंट आयडिया सुचतीये. येस, ही फायनल आयडिया आहे आणि ही सर्वोत्तम आयडिया आहे. कोणती? मी काय करतोय हा? इथे लपून बसतो. नाही कॅन्सल असं काही करायचं बेबी, अगं मस्त नाही, idea आहे. असं काही करायचं नाहीये बेबी. तुला आमचं काहीच पटत नाहीये. नाही तर काय, कारण तुमची कुठलीच आयडिया रिअलिस्टिक नाहीये. रिअलिस्टिक आयडिया घेऊन आपल्याला काय समांतर सिनेमा काढायचा आहे, रूम सजवायचे ना. एक मिनिट, मी काय म्हणते? नाही, नाही, तू काही काय म्हणू म्हणू नको. नको. अरे ऐका ना, काय? आयडिया नाही देते मी. मग? मी काय म्हणते, हा. आपण आता खाली जाऊया. का? अरे त्या दोघांना ताई किती वेळ थोपवून धरेल. वर येतील ना आता. चला, चला, हे चला, उत्तम आहे. चला, 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 खाली जाऊया, खाली चला, जाऊया. चला. कांता, मी काय म्हणते, कांता कांता, अरे आता हा कुठे गेला? कांता बेबी! आ! किती लपून बस. कुठे? तिकडे बस, म्हणजे बॅलन्स होईल बेड. तू वेड आहेस का तू? इकडे असं काय? काही लपून वगैरे ही अगदी घाणेरडी आयडिया तुझी. बेबी, ऐक नाही ना. नाही, मी काय ऐकणार नाही. खाली चल. मावशील तू त्याच्यात. गप्पा बस. मावशी एक मस्त चल, जागा आहे खाली बेबी. चल. एकदम खाली चला ती. लपून तर बस मी बेबी. दाखवते इतकं मस्त तुला वाटतं जागा. बेबी. आणि बाकी हवा कशी आहे बँगलोरची? तुम्ही कधी येताय बाबा? आई असं म्हणतायत लवकर या. त्यांना आणखी काही दिवस लागणार आहेत. म्हणावं निदान दिवसातनं 2दा फोन करत जा बायकोला. ऐकलत का? तुम्हाला सक्त ताकीद दिलीये, दिवसातनं 2दा फोन आलाच पाहिजे. काय हो बाबा? आई, बाबा असं म्हणतायत अपेक्षा खूप वाढतायत. आम्ही अगदी मजेत आहोत. त्यांना म्हणावं खूप मजेत आहेत. इथे या म्हणजे सगळं बघायला मिळेल. नाही काही नाही, ते असंच. हो आई, याची अगदी बरं आहे. हो एक मिनिट बाबा, एक मिनिट. आई, बोलायचंय का तुम्हाला? हॅलो आई, उद्या फोन करतील तुम्हाला. ओके, गुड नाईट. काय हो आई, 2 मिनिटं बोलला असतात तर. हे श्रीला दे. दूध असं द्यायचं असतं. हा, तो प्यायला खळखळ करेल, पण त्याला सांग की छान केशर, बदाम, पिस्ते असं घालून दूध केलंय, तेव्हा पी. आणि तरीही नाही म्हणाला ना, तर मग तूच पिऊन टाक. इकडे बघ. बघ तरी माझ्याकडे. छान सुखाचा संसार कर. म्हणजे तसा तुम्ही करालच, समजूतदार आहात तुम्ही दोघं. पण आशीर्वाद दिल्या वाचून राहवत नाहीये. माझ्या वाटचं सुखही तुम्हाला मिळू दे. असं नका ना म्हणू आई. अगं, तुम्ही दोघं आनंदात राहिलात तर मला आणखी वेगळं कशाला काही हवंय. खूप त्रास सहन करावा लागला ना तुम्हाला माझ्यामुळे. तुझ्यामुळे नाही ग, नियती होती ती. तुझ्या नशिबात अपघात होता, आमच्या नशिबात जवळच्या माणसाला अपघात होता. पण जे झालं त्यातून आपण सगळे बाहेर पडलो. खूप आनंद आहे मला याचा. नव्यानं संसाराला सुरुवात करतेस ना, हसत मुखानी कर. जा, माझा लेक वाट बघतोय तुझी. तू कळी कोवळी साजी रे गोरी रे चिंबवल्या सरे घेत अंगावरी स्वप्न भासे खरे
मला मी तुला गोड हुरहुर ही वाहू श्वास गंधावला वाहू ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी शब्द झाले मुखे बोलती पैंजणे उतरली गालिया सोवळी चांदणे पाहताना तुला चंद्रही लाजला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी गंध जुने रंग नवे दरवळतो तुझ्यास वे अर्थ जुने स्पर्श नवे शहारलो तुझ्यास वे जग सारे विसरावे असे मिठीमध्ये तुझ्यास वे तुझ्या विना हरवलो गवसलो मी मला तुझ्यास वे गंध जुने रंग नवे दरवळते तुझ्यास वे अर्थ जुने स्पर्श नवे शहारलो तुझ्यास वे जग सारे विसरावे असे मिठीमध्ये तुझ्यास वे तुझ्या विना हरवलो गवसलो मी मला तुझ्यास वे गंध सुने
रंगनवे दरवळतो तुझ्या सवे अर्थ जुने स्पर्श नवे शहार तुझ्या सवे जग सारे विसरावे असे मिठीमध्ये तुझ्या सवे तुझ्या विना हरवले कवसले मी मला तुझ्या सवे गंध जुने उलगडे नाजूक लडी रेशमी रेशमी गुंतून जाऊ पुन्हा एक तू एक मी हो उलगडे नाजूक लडी रेशमी रेशमी गुंतून जाऊ पुन्हा एक तू एक मी बंध झाले मोकळे मखमली जुळता दुवे तुझ्या विना जग सुने सोहळे रंगले तुझ्या सवे गंध जुने रंग नवे दरवळते तुझ्या सवे अर्थ जुने स्पर्श नवे शहारलो तुझ्या सवे जग सारे विसरावे असे मिठीमध्ये तुझ्या सवे तुझ्या विना हरवलो गवसलो मी मला तुझ्या सवे तुझ्या सवे तुझ्या सवे तुझ्या सवे बस आता याच्यापेक्षा जास्त दूध नाही पिऊ शकत मी. ऐक हे जान्हवी, मला या फुलांमुळे काहीही सुधरत नाहीये. मी प्लीज काढून टाकू का? तुमची झोप झाली नाहीये म्हणून तुम्हाला काही सुधरत नाहीये. अगं किती विचित्र आणि उग्र वास येतो या प्लास्टिकच्या फुलांचा. मला त्रास होतोय ग. झोप झाली ना नीट की कसलाही त्रास होणार नाही तुम्हाला. या दॅट्स ट्रू. जान्हवी, अगं ऍक्च्युली तू इतक्या दिवसांनंतर आपल्या खोलीत परत आली आहेस. खरं तर मी तुझं आनंदात उत्साहात स्वागत करायला हवं त्या खोलीत. जान्हवी, अगं कित्येक रात्री गेल्यात अशा. कित्येक रात्री मी नुसता काळजी करत बसायचो. भीती वाटायची. विचार करत बसायचो. हे सगळं कधी संपणार आहे? संपणार आहे की नाही? तुला हे सगळं कधी आठवणार आहे? मुळात तुला आठवणार आहे की नाही? तू माझा नवरा म्हणून स्वीकार करणार आहेस की नाही? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न. ह्या सगळ्याची उत्तर माझ्याकडे नव्हतीच कधी. मी ना खूप हेल्पलेस फील करायचो. अगं इतके दिवस रेटलं, पण आता थकलोय. मनानं शरीरानं एका गाढ झोपेची वाट बघतोय. जान्हवी, असं वाटतं ना मी वर्षानुवर्ष जागाच आहे. झोपलोच नाही कधी.
तुला कल्पनाही करता येणार नाही अगं. किती थकवतो हे झोप न येणं. ए अगं अगं जानवी, अगं रडतेस का तू? काय झालं? खूप त्रास झाला ना माझ्यामुळे तुम्हाला. अरे आय एम सॉरी. तुला त्रास देण्यासाठी हे नाही म्हणालो मी काही. तुमचे डोळे लाल झाले. अगं पण ते झोप न झाल्यामुळे. सुरसुरतही असतील ना. जानवी अगं, याची सवय झाली आता मला. नाही पण ते बरोबर नाहीये. ऐक ऐक, मी उद्या परवामध्येच डॉक्टरकडे जाईन. इतके दिवस तुमचा डॉक्टर तुमच्या जवळ यावा म्हणून प्रयत्न करत होतात आणि आज तो तुमच्या जवळ आला तर तुम्हाला दुसरा डॉक्टर हवाय. अगं तो गमतीचा भाग होता. माझ्यासाठी नाहीये. ऐक माझं, तू झोप बरं आता. आधी तुम्ही. अगं वेडी आहेस का तू? थोडी. पण तुम्हाला झोप लागल्याशिवाय आता मी नाही झोपणार. माझी झोप माझ्या हातात नाहीये. माझ्या हातात असेल. असं नाही होत. माझा विश्वास आहे. प्रेमाने मागितलेली प्रत्येक गोष्ट देव देतो.